तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:50. तर निघालो आता मी आपल्या ज्या नेहमीच्या वेळेवर निघतो नेहमी रोज सकाळी, त्याच कारण का भाई 7 वाजता निघून बघितलं, 8 वाजता निघून बघितलं, काय बुकिंग्स तर लागतात, पण भाई ती बुकिंग्स घ्यायची हिंमत नाही, एवढी ट्रॅफिक. तर विचार केला की ट्रॅफिकच्या अगोदर मुंबईला पोहोचेल, मग तिथल्या इथं काम करून मग दुपारी जेव्हा ट्रॅफिक रिलीज होईल किंवा या साईडचं ट्रिप लागेल तेव्हा मी या साईडची ट्रिप घेऊन निघून येईल. तर बघू आज कसं आपलं काम होतंय, कोणती बुकिंग लागते, कोणत्या साईडला जायला लागतं. तर जी पण बुकिंग लागेल ती घेऊन मुंबई साईडला जाईन किंवा नवी मुंबई साईडला जाईन. जिथे पण बुकिंग भेटेल तिकडे जाईन मी. ट्रॅफिकच्या अगोदर पोहोचलो की ठीक आहे, आता 10-15 मिनिटं तर बुकिंग लागायलाच पाहिजे, कारण का आता 5:50 झालेत. 6-6:15 वाजेपर्यंत बुकिंग लागली पाहिजे जास्तीत जास्त. तर बघूया कोणती बुकिंग लागते, करूया आता वेट बुकिंगचा. तोपर्यंत घेऊया एक चहा, आणि चहा घेता घेता मी लॉग इन करेल. आता मी लॉग इन नाही केलेलं आहे, तर लॉग इन करेन, मग तिथेच वाट बघेन, कुठे जाणारच नाही, तिकडनंच बुकिंग घेईन. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता आणि घेऊया आता सर्वप्रथम चहा. तर मित्रांनो, आता आपल्याला एक एअरपोर्टची ट्रिप लागलेली, आणि भाई हीच ट्रिप मला अगोदर पण आली होती, पण एक मिनिट, अगोदर ही ट्रिप मला 1100 काहीतरी 88 रुपये असं काहीतरी दाखवलेलं, समथिंग 1200 रुपयाच्या आसपास. आणि तीच ट्रिप आता मला परत आली आहे. जेव्हा मी ती ऍक्सेप्ट केली, ती ऍक्सेप्ट नाही झाली, परत आली ट्रिप, आणि ती ट्रिप आता 850 मध्ये आली. तर आता केली ऍक्सेप्ट, काय करणार, इथे थांबून मला तर 6 वाजले. तर मी विचार केला की घेतो ट्रिप, आणि T1ची आहे, तर मग तिकडनं कोणती बुकिंग भेटेल तर मग पुढचं काम करेल. तर ठीक आहे, आता केली आहे मी ऍक्सेप्ट, जातो आता, करतो पिकअप आणि जातो आता T1ला. तर बघूया आता कसं काय पुढे आणि कोणती बुकिंग्स लागतात. चला तर मित्रांनो, जाऊया आता T1ला. तर मित्रांनो, आलोय आता T1ला, ड्रॉप केलाय, आणि आपलं झालेलं आहे आता 975. तर ठीक आहे, आता केलेलं आहे मी कॅश कलेक्ट, आणि आता ओला पण मी ऑन केलेलं आहे. तर बघूया आता इकडनं कोणत्या बुकिंग्स लागतात आपल्याला. तर मित्रांनो, बाहेरच थांबलेलो, बुकिंग नाही लागत आहे. तर आता मित्राला कॉल केला, तो बोलतो, तो पण आतमध्येच होता, असंच रॅन्डमली कॉल केला, तर तो आतमध्ये पार्किंग मध्येच आहे. तर ठीक आहे, आता जातो पार्किंग मध्ये, चहा वगैरे पितो, तोपर्यंत बुकिंग लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मग बाहेर निघून जाईन. चला तर मित्रांनो, जाऊया आता, जरा मित्रासोबत करतो टाइमपास. बघूया, तो तर रात्रीचे येऊन थांबला भाई, झोपलेला, मी कॉल केला तेव्हा उठलाय. चला तर बघू आता आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, निघालो आता इकडनं भाई, 9:30 वाजलेत, बुकिंगच लागत नव्हती. बुकिंग लागतात त्या ऍक्सेप्ट नाही होते भाई. 1200 रुपयात बदलापूर लागली होती, 800 रुपयात ठाणे लागली होती एअरपोर्टवरून, त्या ऍक्सेप्टच नाही होते. आता फायनली एक विक्रोळीची बुकिंग लागली, घेतो आणि जातो आता विक्रोळीला. बघूया पुढचं पुढे. तर मित्रांनो, विक्रोळीची बुकिंग आपण आता कम्प्लीट केलेली आहे, आणि भाई उबरचं स्कॅम बघा. तर मला पेमेंट बघा किती झालंय, 821 रुपये. 821 रुपये मला पेमेंट केलंय. एक मिनटं भाई, एवढ्या मोठ्या बुकिंग नको. 821 रुपये मला पेमेंट केलंय, आणि मला किती मिळाले, त्यामध्ये 485 रुपये. 485 रुपये मला मिळालेत, आणि मी कलेक्ट किती केलेत, 821 रुपये बघा. आणि त्यामध्ये आता 821 मधून जर 485 मायनस केले तर उरतात 350. 350 मधून समजा 250 रुपये ओला घेतो आपला पार्किंग चार्जेस, एअरपोर्टवरून बुकिंग घेतली तर. आणि विचार करा की जे वरचे 100 रुपये, 100, 110, 115 रुपये जे मला ट्रॅफिकमध्ये वेळ लागला, ते पण उबरच घेणार. म्हणजे विचार करा, काम आपण करायचं, पैसे पण उबरच घेणार भाई. जो मला एक्स्ट्रा वेळ लागलाय त्याचे पैसे पण उबरच घेणार. खतरनाक आहे भाई, काय कसं काम चालणार याच्यामध्ये. तर ठीक आहे, आता आलोय विक्रोळीला भाई. त्यांना काय कॉल करा, कस्टमरला कॉल करा, काही करा, ते लोक काय पैसे तर म्हणजे एकदा गेले ते गेले, ते काय देणार नाहीच. तर ठीक आहे, बघूया आता, करतो आता इकडनंच, लॉग इनच आहे मी. तर बघू, थोडंसं पुढे जाईन, इकडनं वाटत नाही बुकिंग लागेल. जर लागली कोणती आजूबाजू छोट्या छोट्या बुकिंग, आता मी कंप्लीट करेल आणि दुपारच्या नंतरच घरी जाईन. तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग लागते इकडनं. तर मित्रांनो, आता ठाण्याची बुकिंग होती, एक ठाण्याला आलेलो आहे. तर बघूया, ठाण्याला थांबलोय, वेळ झाली 12 वाजलेत, आणि आज फक्त उबरमध्येच काम केलंय मी, ओलामध्ये कामच नाही केलंय. तर बुकिंग पण काय लागत नाही भाई, काय माहिती बघा.
ओलामध्ये एवढंच काम सॉरी उबरमध्ये एवढंच काम झालं आपलं. ओलामध्ये काहीच काम नाही केलं अजून, बुकिंगच नाही लागल्या पण नाही ॲक्सेप्ट झाल्या किंवा नव्हत्या बरोबर बुकिंग. तर बघूया आता किती काम होतंय अजून. तशी तर 12च वाजलेत, पण माझं 12 वाजेपर्यंतच 2200-2300चं काम झालेलं असतं. ठीक आहे, बघूया आता. तर मित्रांनो आलोय आता फायनली मी श्रीराम चौकला, म्हणजे एक विठ्ठलवाडी स्टेशनच्या जवळच. तर आता जाईन घरी, आता काम नाही करणार. आपल्याला एक ऑफलाईन पण बुकिंग भेटली होती अंबरनाथवरून, म्हणजे ज्याला अंबरनाथला सोडलं मी. ॲक्च्युली मी ठाण्यावरून अंबरनाथला आलो होतो. मला वाटतं तेव्हा व्हिडिओ शूट नव्हती केली. तर मी ठाण्यावरून अंबरनाथला आलो आणि रोड पण मोकळा होता. तर आलो मी अंबरनाथला, मग टाइमपास केला तिथेच आणि मग त्याच माणसाला परत जायचं होतं. तर त्याला फक्त सामान लोड करायचं होतं, म्हणजे काहीतरी बॉक्स होते ते त्याला घ्यायचे होते. तर मी बोललो ठीक आहे, मी पण जेवतोय तोपर्यंत. मग जर त्याचं झालं, बोललो तुमचं झालं तर मला कॉल करा, बोललो जर झालं असेल तर तुमचं. तो तर ठीक आहे, पण माझ्या जेवायच्या आधीच त्याचा कॉल आला भाई. तर मी बोललो भाई मी जेवतो आता, मग मी नाही येत, एक काम करा तुम्ही जाओ दुसरी गाडी करून. मग तो बोला नाही मी थांबतो असं तसं. आणि 1-2 वेळा असं थांबलेलो, पण त्याला हे काहीतरी घ्यायचं होतं. 1-2 दुकानात त्यांनी मला थांबवलं. तर प्रिंट काय घ्यायची होती सॉरी. तर मी थांबलो, मग बोलतो नाही आप मेरे लिए रुके ये ते असं बोलायला लागला. नाही आपके साथ ही जाऊंगा, चलो ठीक है, और आप इधर काही हो लोकल हो. मी बोललो ठीक आहे चालेल. मग मी जेवलो वगैरे, तोपर्यंत थांबला तो बिचारा 10-15 मिनटं. आणि मग त्याला घेतलं, आलो इथे सोडलं हिराघाटच्या इथे सोडलं आणि मग गेलो. तर तो गेला तिकडनं निघून. आणि मग मी पण गेलो आणि त्याने 300 रुपये दिले. बोललो ठीक आहे चल. असं पण अंबरनाथवरून कल्याण ईस्टला आलो असं तरी 300 रुपये झाले नसते. तर घेतले 300 रुपये आणि बोललो जाऊ दे चल ठीक आहे. जे ते मी काय बोललोच नाही, तो खाली बोलला मला ते सोडा. मी बोलला देईल ते देईल. तर तेवढंच झालं आपलं काम. आणि बाकी तर आता डिव्हाइस लावलाच नाही, बंदच केलाय. कारण का ऑफलाईन बुकिंग होती तर डिव्हाइसच बंद आहे, लावलेलं नाही. तर ठीक आहे, बघूया आता आपलं ओव्हरऑल काम किती झाले भाई. कालपेक्षा तर बरं आहे, काल 0 होतो 0. तर आज पण म्हणजे तसं बघायला गेलं तर काम एकदम आपलं बऱ्यापैकी खराबच आहे. पण ठीक आहे, काय नाही पेक्षा काहीच आहे. कारण का आता बघा 4:15 वाजले, 4:20 झालेत आणि आता घरी चाललोय मी. आणि सकाळी निघालोय मला वाटतं 5:50ला, म्हणजे 5:30 वाजताच घरातून निघालो CNG वगैरे भरून. तर 6 वाजता बुकिंग घेतली आणि मग आता घरी चाललोय मी. तर ठीक आहे, तर काय करू नाही शकत. आणि ओलामध्ये आज एक पण बुकिंग नाही भेटली. ज्या भेटल्यात त्या मला उबरमध्येच भेटल्यात. एक बुकिंग भेटलेली मस्त होती ती. सुरुवातीलाच मला सुरुवातीला मला एअरपोर्टची बुकिंग लागली होती इकडनं. 1200 रुपयाची बुकिंग होती, नंतर कॅन्सल झाली. तीच बुकिंग मी 850 मध्ये घेऊन गेलो. काय करणार भाई. सेम तसंच गेलो, एअरपोर्टला उभा राहिलो, थांबलो. मित्र आला, चहा वगैरे घेतला त्यासोबत. त्यानंतर तिकडनं लॉग इनच होतं माझं. तर लॉग इन करता चेक केलं मी, चहा पिता चेक केलं तर 1200 रुपयाची ट्रिप परत मला वाजली होती बदलापूरची. ऍक्सेप्ट केली, भेटली नाही, बोलत जाऊ द्या. त्यानंतर 750 रुपये वाजली होती ठाणे, ऍक्सेप्ट केली, भेटली नाही, बोलत जाऊ द्या. त्यानंतर कर्जत वाजली होती ती पण मी कात्रज समजून ऍक्सेप्ट केली. मला वाटलं बदलापूरचं कात्रज, ते समजून मी ऍक्सेप्ट केली. नंतर तरी एकदा मी विचारलं की मला असं वाटतं कर्जत होतं. तर मी कस्टमरला कॉल केला तर बोलला कर्जत आहे आणि फेअर 1100 रुपये होतं. तर भाई बोललो नाही मी नाही येणार. त्यांनी समोरूनच कॅन्सल केली, कारण का इंटरसिटी दाखवलं ना, म्हणून मग मला क्लिक झालं. बोलो इंटरसिटी नाही येणार कात्रज, म्हणून मी एकदा कॉल करून बघितलं. चला तर ठीक आहे, पोचलोय मी आता घरी आणि बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे आज. तर मित्रांनो आपलं उबरमध्ये काम झालेलं आहे 2348 आणि फक्त उबरमध्येच काम झालेलं आहे आज. ओलामध्ये काहीच काम नाही केलं, फक्त उबरमध्येच काम केलंय. आणि एक ऑफलाईन बुकिंग घेतली आहे 300 रुपयाची. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. आणि CNG बघा आपलं आज किती यूज झाले, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त CNG आहे गाडी, म्हणजे सॉरी अर्धच CNG यूज झालंय, 1 पॉईंट कमी आहे फक्त. तर ठीक आहे, 2348 प्लस 300 रुपये, तर आज 2600 रुपयाचंच काम झालंय.
तर ठीक आहे भाई, काय नाही, काम करण्यापेक्षा हेच बरं आहे. तर 2600 मायनस 550 रुपयाचा CNG गेला असेल, कारण का CNG बऱ्यापैकी आहे गाडीत. आणि मायनस 66 रुपये ओलाचे भाई, नाही बुकिंग लागली नाही ते 66 रुपये ते जाणारच आहे. आणि मायनस 100 रुपये आपले उबरचे. तर 1900 रुपयाचं आपलं ओव्हरऑल काम झालेलं आहे. तर ठीक आहे, नाहीतरी असं पण आपलं समजा फुल CNG गेलं, पूर्ण CNG पण खर्च झाला, तर आपलं काम 2200-2400 असंच होतं सगळं जाऊन. तर आज झाले 300-400 रुपये कमी झालेत. पण ठीक आहे, बघू आता उद्या जरा चांगलं काम झालं, चांगल्या बुकिंग भेटल्या असत्या. ती एकच बुकिंग भेटली असती ना मला तिकडनं रिटर्न पण येताना बदलापूरची 1200ची, तरी माझं काम झालं असतं. ती 700 रुपयाची ठाण्याची भेटली असती तरी काम चांगलं झालं असतं. तर ठीक आहे, आता नाही भेटली काय करू शकतो त्याला. तर ठीक आहे, आता उद्या भेटूया आपण सकाळी लवकर 5 वाजता आणि ह्यापेक्षा चांगलं काम करूया. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी.